हॅलो. तर आज आम्ही निघालो होतो दिग्रसला जाण्यासाठी. ह्यांच्या मामे भावाचं लग्न होतं, तर त्यासाठीच आम्ही निघालो होतो. रेवा झोपलेली होती आणि ह्यांचं मला ना चिडवायचं काम चालू होतं. जशी मी ब्लॉगमध्ये बोलते ना तसंच यांचं चिडवायचं चाललं होतं मला. आणि त्याच्यानंतर ना थोड्याच वेळात इथे ना रेवासुद्धा उठली होती, मस्त अशी बसली होती उठून. आणि त्याच्यानंतर फायनली आम्ही इथे ना दिग्रसला येऊन पोहोचलो होतो. तर दिग्रसला आलो, बस स्टँडवर उतरलो आणि तिथून आम्हाला ॲटोनं जायचं होतं हॉलवर. तर मग हॉलवर जाण्यासाठी निघालो. फायनली इथे ना हॉलवर येऊन पोहोचलो आम्ही. सगळी तयारी वगैरे झालेली होती, लग्न लागायला सुरुवातसुद्धा होणार होती. लगेच मी सुद्धा मस्त अशी थोडीफार रेडी झाले. त्याच्यानंतर लग्न वगैरे लागल्यानंतर ना इथे आम्ही थोडंफार गप्पा गोष्टी केल्या सर्व नातेवाईकांसोबत. आणि त्याच्यानंतर ना आम्ही सुद्धा एकदम फोटोज वगैरे काढून घेतले रेवाला घेऊन. आणि त्याच्यानंतर मस्त असं जेवणाचा आस्वाद घेतला. छान असं जेवण होतं. रेवासुद्धा आमच्यासोबत जेवण केली आणि ते असे रागाने बघत होते, कारण रेवानं ना त्यांचं गुलाबजामुनचं पाणीनं त्यांच्या अंगावर सांडलं होतं सर्व. इथे ना नवरीकडच्यांनी सर्वांना गिफ्ट दिले, तर मलासुद्धा मस्त असं गिफ्ट दिलं. त्यांनी ना बेडशीट वाटल्या होत्या सर्वांना. त्याच्यानंतर नवरीसोबत सुद्धा एक-दोन फोटोज वगैरे क्लिक केले. मी म्हटलं आहे रे वेळ, तर मग करूया नवरदेवासोबत. आणि फायनली ना थोडा वेळ मग अजून बाकी नातेवाईक होते, त्यांच्यासोबतसुद्धा मग गप्पा गोष्टी. बऱ्याच दिवसांनी भेटतात सर्वजण, म्हणून मग सर्वांसोबत बोलणं चालणं सर्व गोष्टी आटोपल्यानंतर ना इथं रेवाचंसुद्धा मस्त असं खायचं चाललं होतं. ही श्रावणी आहे, तर हिला ना रेवा खूप जास्त आवडते, म्हणून मग या दोघींची खूप दिवसांनी भेट झाली. त्यांचं इथे ना शेव खायचं चाललं होतं. आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर मी गुलाबजामुन खायला घेतले, तर रेवासुद्धा माझ्यासोबत गुलाबजामुन खायला लागली. फायनली आम्ही इथून मंडपातून घरी जाण्यासाठी निघालो हॉलवरून. तर आता पाऊस वगैरे चालू होता, मग गेलो तर खरी आम्ही, पण थोडा वेळ थांबलो. आणि त्याच्यानंतर लगेच आतसुद्धा आलो होतो, कारण पाऊस खूप जास्त येत होतं. थोडा वेळ बाहेर थांबलो आणि त्याच्यानंतर लगेच आत आलो. तर ह्यांचं नाही विहिणीचं इकडे ना इनिवाई जे असतात ना त्यांचं जेवण चालू होतं. चला ब्लॉग इथे संपत्ती, भेटू पुढच्या